चला रोल राज्यभरामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये SC, ST, OBC या आरक्षित प्रवर्गावरती अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. संविधानानं दिलेल्या अधिकारामुळे सर्वसामान्य घटकातील उपेक्षित समाजातील अनेक उमेदवार हे त्या आरक्षण प्रवर्गातून स्थानिक स्वराज संस्थेमध्ये निवडून जात असतात. गेले 2 वर्ष राज्यामध्ये OBCच्या आरक्षणावरून अनेक विषय पुढे आले, अनेक वादंग झाली. ज्यांच्याकडे मूळ कुणबीचा दाखला आहे त्यांना OBCचा दाखला मिळणं यामध्ये काहीच गैर नाही, त्याच्या विरोधात आम्ही कुणीच नाही. परंतु OBCचा मूळ दाखला नसताना, नोंदी नसताना चुकीच्या पद्धतीनं बनावटगिरी करून जर कुणी ह्या निवडणुका लढवत असेल, निवडून येत असेल, तर हे अत्यंत चुकीचं आहे. याच्या संदर्भातला एक विषय मी आपल्या माध्यमातून सरकारच्याही समोर आणणार आहे. सांगली जिल्हा परिषदमध्ये आटपाडी तालुक्यातून दिगंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील नावाचा एक उमेदवार जो मराठा आहे, कुणबी दाखल्यावरती उभा होता आणि निवडून आलेला आहे. आता या विषयीचा माझा आक्षेप आहे. आता माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत. जी कागदपत्र जात पडताळणी समितीकडे दिलेली आहेत तीच कागदपत्र मी आपल्या समोर सादर करणार आहे. या प्रकरणामध्ये पृथ्वीराज तानाजी पाटील यांचे वडील तानाजी भगवान पाटील, तानाजीचे वडील भगवान बाळू पाटील आणि जे बाळू पाटील आहेत त्यांचा दाखला यांनी मैताचा पुरावा म्हणून